मंत्री अविनाशभाई ॲडव्होकेट अविनाशभाई काकडे हे सर्व मुद्दामूनच मी सगळ्यांना बोलायला सांगितलं. या सगळ्यावरती त्यांनी आपली टिप्पणी करावी आणि त्याचबरोबर आपलं मनोगत मांडावं. अविनाशभाई, एक तासभर आपली बैठक सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे ऐकणाऱ्यांची क्षमता किती आहे आणि ऐकवणे हा उद्देश नाही आहे, त्याच्यामुळे चर्चा करण्यासाठी आपण आलो. आणि भाषणबाजीमध्ये त्याचं रूपांतरण झालं असं जर अनुभव आला आपल्याला तर मला स्वतःलाही चांगलं वाटणार नाही. पण तुमच्या सगळ्यांचं ऐकून बराच मी विचार करायला लागलो की आपण आता कशी चर्चा करायची. मी सांगितलं तसं आता मंचावर नावं सगळ्यांची म्हणजे घेतली पाहिजे, की म्हणजे रिस्पेक्टेड लोक आहेत. सरुताई आहे, खूप दिवसानंतर त्यांना भेटतोय. आजबे दादा आहेत, त्यांची पण भेट खूप वर्षानंतर होत आहे. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष आहेत रमेश दादा, आमचे महामंत्री आहेत बजरंगभाई, सर्वसेवा संघाचे कार्यकारिणी सदस्य आणि जवळजवळ 30-35 वर्षापासून या कामामध्ये पूर्ण वेळ जवळपास देत असलेले प्रशांत भाई आहेत. आपण सगळे लोक, ज्याच्यामध्ये मंजित भाईंना मी किती वर्षापासून पाहतोय, आपल्या पद्धतीने त्यांना जेव्हा जसं सुचत होतं तेव्हापासून तर आता व्यवस्थित सुचते त्यांना आणि व्यवस्थित त्यांनी काम उभं केलं. एक मॉडेल युनिट उभं करण्याची, म्हणजे आता असं म्हणतात की बाबा मंजित भाईच्या युनिटला भेट द्या, म्हणजे ते आता ते सक्सेसफुल सायंटिस्ट झालेले आहेत. त्यांच्या रिसर्च युनिटला उभं आपण भेट दिली पाहिजे अशा प्रकारचे काकू आहेत, मायाताई आहे, गिरीगुरुजी आहे, क्रांतिकारी गिरीगुरुजी विचारे त्यांचे क्रांतिकारी असतात. अशोक भाऊ आहेत, विलास भाऊ आहेत. आपल्या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून आज मला एक सन्मान आहे. जसं माझी मुलगी जेव्हा पहिल्यांदा 11वीला याच्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तर 1-2 लोकांनी मला म्हटलं की फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन करणंच म्हणजे मोठी गोष्ट आहे, तशी या शाळेचा मुख्याध्यापक होणं म्हणजेच गौरवास्पद गोष्ट आहे. म्हणजे ही मोठी मी म्हणेल की एक सर्टिफिकेट आपल्याला मिळालं त्याचा, आणि ते जेवढं सर्टिफिकेट आहे तेवढीच मोठी जबाबदारी आहे की या शाळेचा गुणगौरव आपल्या कृतीने तो कायम ठेवणे आणि विकसित करणे. मला एवढंच बोलायचं आहे की हा जो दौरा आमचा आहे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यांना आम्ही जबाबदारी दिली आणि त्यांच्यासोबत महामंत्री म्हणून ज्यांनी जवळजवळ 40 वर्षापासून युवकांमध्ये काम करतात आणि सिव्हिलियन आहेत, मिलिटरीमध्ये म्हणजे फोर्समध्ये काम केलेले आहेत असे, आणि युवकांमध्ये ज्यांचं काम राहिलेलं आहे असे बजरंगबाई पण त्यांच्यासोबत महामंत्री म्हणून आहे, मुंबईला राहतात. आणि आता पूर्णवेळ ते पण पूर्णवेळ या कामात आहेत, कारण ते रिटायर्ड झालेले आहेत. ते पण आता पूर्ण वेळ आहे या कामासाठी. तर आम्ही म्हटलं की पुन्हा एकदा जे मागच्या 3 वर्षांमध्ये राहून गेलं, एक सर्वोदयाचा विचार संघटनात्मक स्वरूप त्याला देण्यासाठी जे काय करता येईल महाराष्ट्रामध्ये, एक व्यवस्थित काम आपण उभं करू, आणि ते त्यांनी मानलं. आता आम्ही पहिलाच दौरा हा विदर्भातून केला आहे, 11 जिल्ह्यामधला केला, आणि आता हा 8व्या जिल्ह्याची ही 8वी बैठक आहे. तुमच्या जिल्ह्याची पण चांगली बैठक आहे, चांगली उपस्थिती आहे, खूप आनंद आहे. अशाच प्रकारच्या सगळ्या जागांवर बैठका झाल्या. काही जागांवर खूप उत्तम झाल्या, काही जागांवर जिथे आम्हाला थोडंसं वाटत होतं तिथं मेहनत करतील का लोक, त्यांना उत्साहित केलं, त्यांचा विचार फोनवरून वाढवला, मेसेजेस केले आणि त्यांनी खरंच मेहनत घेतली काही जागांवर. या दौऱ्याच्या दरम्यान 2 जिल्हा सर्वोदय मंडळांनी, आम्ही सांगितलं होतं त्या प्रकारे 2 जिल्हा सर्वोदय मंडळ, भंडारा जिल्हा सर्वोदय मंडळ आणि यवतमाळ जिल्हा सर्वोदय मंडळाने आपली बॉडी रिशफलिंग केली. म्हणजे 3 वर्ष झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये, सर्वोदय मंडळामध्ये नवीन लोक आले पाहिजे, नवीन अध्यक्ष आला पाहिजे, नवीन सचिव आला पाहिजे, नवीन प्रतिनिधी आला पाहिजे. म्हणजे नदी ही प्रवाही असली पाहिजे. एकच मनुष्य जर 10-10 वर्ष, 15-15 वर्ष अध्यक्ष राहत असेल तर तिथे त्या नदीचं मग तलाव होतो, तळ होतं, आणि तलावाचं मग गटार नाली होती, मग त्याचं गटार आणि त्याचं दुर्गंधी यायला लागतं.
प्रवाही जर असली तर नवीन नवीन लोक यायला लागतात. म्हणून आपल्या इथे एका अध्यक्षाचा कार्यकाळ जर 3 वर्षाचा आहे तर 1 किंवा 2 रेजिमच्या नंतर पदाधिकारी बदललेच पाहिजे. संघटनेमध्ये किमान संघटनेमध्ये सातत्याने नवीन लोक आणायचे असतात तुम्हाला, आणि सातत्याने नवीन लोक जर आणायचे असतात तर सातत्याने नवीन नवीन लोकांना जबाबदारी दिल्या पाहिजे. हे मानतो आपण. मी ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो त्या जिल्ह्यामध्ये पण हे मी करतोय म्हणून तुम्हाला सांगतो, कारण मी ज्या गांधीजीच्या विचाराचा वारसा किंवा गांधीजीच्या विचाराच्या संघटनेमध्ये काम करतोय, आणि ते बोलण्याची मी हिंमत यासाठी करून राहिलोय कारण की गांधीजी म्हणत होते की अधिक गेलं पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे. कारण मला आठवते की मी आजपासून 20 वर्षापूर्वी वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचा अध्यक्ष होतो, आणि 2006ला झालं, 2009ला मी माझं अध्यक्षपद सोडलं स्वतःच. मी म्हटलं नवीन लोक आणा, मला त्याची आसक्ती नको, पुन्हा मीच अध्यक्ष कशाला. आणि त्याच्यानंतर सातत्याने पाहिलं, मी 1995-94 पासून वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळामध्ये प्रमुख भूमिकेत आहे, आणि त्याही वेळी दरवर्षी म्हणजे मला आठवत नाही की वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाला आता माझ्या उपस्थितीमध्ये, म्हणजे मी लोकसेवक झालो त्याला जवळजवळ 32-33 वर्ष झाले, एकही रेजिम आम्ही एखाद्या अध्यक्षांना रिपीट केलं किंवा बॉडी रिपीट केली अध्यक्ष, सचिव आणि प्रतिनिधी, असं मला आठवत नाही. त्याचा परिणाम असा झाला की सातत्याने नवीन नवीन होतकरू लोक येत गेले आणि आपल्या संघटनेची संख्या वाढत गेली. म्हणजे आम्ही या दौऱ्यातही सांगितलं, तुम्हालाही सांगतो की बैठक घेतली म्हणजे 8-10 तर माजी अध्यक्षच बसतात बैठकीत. माजी अध्यक्ष म्हणजे ते लोकसेवक आहेत, ते फुल टाइम वर्कर्स आहेत. आता आपल्या इथे बसलेले प्रशांत गुजर जे आहेत हे माजी अध्यक्ष आहे वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे. ते जरी आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत पण ते माजी अध्यक्ष आहेत वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे. आपल्याला जर काम पुढे वाढवायचं असेल तर आपल्या संघटनेमध्ये जबाबदाऱ्या सतत बदलवत राहिलं पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. आणि आपण हे म्हणू की नवीन लोक येत नाही मग मलाच घ्यावं लागते, करत नाही, तर असं म्हणतो याचा अर्थ तुम्ही नवीन लोकांपर्यंत पोहोचत नाही. किंवा दुसरी गोष्ट असते की नवीन लोकांची तुम्हाला भीती वाटते. मला बऱ्याचदा असं वाटते आपल्याला हे विचारांची संघटना आहे. मला आठवते एकदा मला माझ्या एका सिनियर व्यक्तीने म्हटलं होतं की तू या सगळ्या याच्यामध्ये फुल टाइम जवळपास देतोय, घरचं कोण लष्कराच्या भाकरीत थाकतोय, तुझ्या भविष्याचं काय. तर मी म्हटलं अरे काय मिळली 300-350 रुपये मजुरी तर कुठे मिळूनच जाईल ना. आयुष्याच्या कोणत्याही क्षणाला जर आपल्याला पैशाची गरजच पडली आणि रात्रीच्या उपवासाचीच गरज पडली, आज आपल्याजवळ काही साधनच नसलं तर फक्त 2 वेळच्या जेवणाचाच प्रश्न आहे ना. तर बाकीच्या सगळ्यांना मजुरी मिळते, मला का मजुरी मिळणार नाही. तर हा विचार घेऊन त्यावेळी काम सुरू केलं होतं. तर आज आपल्याला जे वाटते की आपल्या इथे जर आता इथे पण जे बजरंग भाई म्हणत होते आपल्याला की मी आपल्यासोबत यासाठी बोलतोय की जसं डॉक्टर मनीष भाईने सांगितलं की प्रभाव आपल्या पर्सनॅलिटीचा झाला पाहिजे, पण दुसरी पण गोष्ट मी तुम्हाला सांगतो आपल्या आचरणामध्ये गोष्टी असल्याच पाहिजे, त्याशिवाय होत नाही. पण त्यासोबत मी हे पण म्हणेल आजच्या समाजामध्ये की तुमच्या आचरणासोबत आजकाल जे मीडिया आहे ह्याचा वापर पण, आता तुम्हाला तिथे बसलेला दिल्लीला बसलेला एखादा माणूस जर उपवास करत असेल तो किती चरित्र संपन्न आहे तुम्हाला काय माहित आहे. मीडिया सांगून राहिला त्याच्यावरच विश्वास करून राहिले कधी तुम्हाला काय माहित आहे, तुम्ही त्याच्यासोबत किती वर्ष घालवलेले असतात. त्याच्यावरूनच आपण देशभरामध्ये माहोल बनतो की नाही. माझे सहकारी मला कितीदा तरी म्हणतात की भाऊ तुम्ही इतकं काम करता, सगळं करता, इतके सगळे कार्यकर्ते निर्माण केले, इतक्या स्तरावर जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी अभ्यासापासून सगळंच करता, आणि आताचे आलेले सेकंडरी लोक ते त्याचं इतकं नाव होते कारण ते सोशल मीडिया आणि मीडियाचा वापर खूप जास्त करतात, त्याच्यामुळे त्यांची नावं होतात. तर आपल्याला पण हा विचार केला पाहिजे की आजचं जे जग आहे, आजच्या जगामध्ये तुम्हाला तुमचा विचार पोहोचवण्यासाठी तुमच्या क्षमता आणि चरित्राची गरज तर आहे, पण त्यासोबतच तुम्हाला आत्ताच्या साधनांचा उपयोग पण करावा लागणार आहे. त्या साधनांचा उपयोग करून तुम्हाला एक
सोसायटीचं तुम्हाला लोकशाही समाजाची निर्मिती करायची आहे. आपल्याला काही हिंसक समाज, आपल्याला काही डिक्टेटरशिप, आपल्याला काही आपली हुकूमत, आपल्याला काही आपलं साम्राज्य निर्माण करण्यासाठी आपला विचार नाही आहे. सर्वांचा उदय आपण जे सगळे जाणतोय, आणि सर्वांचा उदय ही कन्सेप्ट गांधीजींना जी मिळाली ती जेव्हा गांधीजी आफ्रिकेमध्ये गेले त्यावेळी 3 लोकांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. एक ज्यांना आपण म्हणतो की डेव्हिड थोरो, जे अमेरिकन होते. दुसरे होते जॉन रस्किन, जे ब्रिटिश होते. आणि तिसरे होते लिओ टॉलस्टॉय, जे रशियन होते. या 3 लोकांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला, जे गांधीजींच्या आधीचे लोक होऊन गेले होते, ज्यांनी अमेरिकन क्रांतीमध्ये ज्यांचा परिणाम झाला होता लोकसमूहामध्ये, रशियन क्रांतीमध्ये त्याचा उपयोग झाला होता, किंवा ब्रिटिश रिव्हॉल्युशन मध्ये ज्यांचा उपयोग झाला होता. अशा सामाजिक क्रांतीच्या याच्यामध्ये ज्या मोठ्या माणसांचं एक योगदान होतं, अशा लोकांचा त्याच्यामध्ये थोरांच्या विचाराचा जो विचार होता, त्यांनी त्याच्यामध्ये लिमिटेड गव्हर्नमेंट आणि सिव्हिल डिसोबिडियन्स म्हणजे असहकार, जर एखादी गोष्ट चुकीची असेल तर त्याच्या विरुद्ध अहिंसक पद्धतीने असहकार उभा केला पाहिजे, हे त्यांनी थोरांकडून शिकले होते. आणि सिंपल लिव्हिंग, मनुष्याने आपल्या गरजा लिमिटेड आणि जेवढं आवश्यक आहे तेवढं साधन जवळ ठेवलं पाहिजे, हे त्यांनी त्यांच्याकडून घेतलं. थोरंसं खूप साहित्य आणि कथा आहेत त्यांच्या वाचण्यासारख्या, ज्या आपल्या सगळ्यांनाही प्रभावित करू शकतात, ज्या गांधीजींना ज्यांनी प्रभावित केलं. त्यानंतर डेव्हिड रस्किन, जॉन रस्किन जे होते, जॉन रस्किनच्या एका पुस्तकाचा गांधीजींवर एवढा प्रभाव झाला, या पुस्तकाचं नाव होतं अनटू धिस लास्ट म्हणून, जे एका प्रवासामध्ये त्यांनी वाचून काढलं. त्यातल्या 3 गोष्टींचा त्यांच्या जीवनावर परिणाम झाला, जे तुम्हाला सर्वोदयाच्या आंदोलनामध्ये अनटू धिस लास्ट, ज्याला अंत्योदय म्हणतो, त्याच नंतर सर्वोदय झाला. तर सर्वोदय म्हणजे काय, तर त्या 3 गोष्टी ज्या गांधीजींच्या त्याच्यातल्या लक्षात आल्या त्या होत्या की सबके भले में अपना भला, सगळ्यांच्या भल्यात आपलं भलं. आणि हा विचार लक्षात घेण्यासारखा, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे माझं एकट्याचं भलं झालं म्हणजे समाजाचं भलं, असं जर तुम्ही म्हणाल तर लोक तुम्हाला मारायला येतील. तुमच्या घरी खूप संपत्ती आहे आणि बाकीचा समाज गरीब आहे तर तुमच्या इथं चोऱ्या होतील. पण अख्खाच्या अख्खा समाज संपन्न जर असेल, समृद्ध असेल, तुमच्या घरी कोण कोणाला चोरी करायला येणार आहे. मग त्यावेळेला सबके भले में अपना भला, हा एक विचार त्यांनी तिथून घेतला. दुसरा विचार त्याच्यामध्ये होता की श्रम आधारित शेतीचं जीवन हेच खरं जीवन आहे, सादगी. म्हणून मग त्यांच्यानंतर त्यांनी वकिली सोडली आणि मग तिथे शेती घेऊन कामाला लागले. आणि तिसरा विचार त्यांचा होता, त्यांना जो अप्लाय झाला तिथे, तो होता की त्यावेळी वकिली ही सगळ्यात प्रतिष्ठेचा धंदा होता युरोपमध्ये. आणि न्हाव्याचं काम करणारा म्हणजे आपल्या इथं कटिंगचं काम करणारा जो माणूस होता, तो सगळ्यात खालचा लेबर समजला जातो. मग त्याच्यात त्यांनी लिहिलं की न्हाव्या ह्याच्यामध्ये जो लेबर आहे, लेबर कॉस्ट आहे, ह्याच्यात फरक नसला पाहिजे. म्हणजे वकिलीचा धंदा करणाऱ्याला मेहनतीला पण सगळा सारखाच मेहनताला मिळाला पाहिजे आणि न्हाव्याचा धंदा करणाऱ्याला पण सारखाच मेहनताला मिळाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला लेबर कॉस्ट जो आहे हा डिफरंट नसला पाहिजे, कामांमध्ये समानता आली पाहिजे. हा समतेचा विचार तिथून त्यांनी घेतला. आणि टॉलस्टॉयकडनं त्यांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाचे मार्ग हे गांधीजी शिकले. त्यातून मग ही सर्वोदय कन्सेप्ट आली. आपली सर्वोदय कन्सेप्ट पुढे जाऊन विनोबांनी मांडली गांधीजींच्या नंतर. 1948 ला गांधीजी जेव्हा गेले 30 जानेवारीला, आणि त्यानंतर 14-15-16ला 13-14-15ला गांधीजी विनोबाजींच्या अध्यक्षतेमध्ये सेवाग्रामला एक मोठी मीटिंग झाली गांधीच्या विचारांच्या लोकांची. त्यावेळी
राष्ट्रीय स्तरावरचे 300-400 लोक, मग त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायण, JP कृपलानी, अनेक लोक, दादा धर्माधिकारी, अनेक लोक त्याच्यामध्ये